भावांनो, सर्वात अगोदर मी बाईकने माऊलीपर्यंत आलो. त्यानंतर बस भेटली आणि बसमध्ये बसलो आणि आता सध्या चाललो नांदगावला. तर आम्ही चाललो आज तळेगाव दशासरला. आज ताईच्या मुलाचा बर्थडे आहे, तर त्याची पार्टी आहे. तर सर्वात अगोदर नांदगावला आलो. इथनं त्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं आणि त्याला ड्रेससुद्धा घ्यायचा होता. तर ड्रेस गिफ्ट घेतलं आणि मोबाईलमध्ये बॅलन्स टाकण्यासाठी आलो. मग मोबाईलमध्ये बॅलन्स टाकल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि निघालो चांदूर रेल्वेकडे जायला. तर तळेगाव जाण्याकरता अगोदर चांदूर रेल्वे जायचं होतं आणि चांदूरवरून दुसरी बस पकडून तळेगाव जायचं होतं. तर हे पोचलो चांदूरला. तर बस यायला तर खूप टाईम होता, त्यामुळे बसलो आणि जवळपास 1-1.5 घंट्याबाद बस आली आणि बसलो त्यामध्ये आणि निघालो तळेगाव दशासरला. गर्दी पण खूप होती आणि त्यामुळे जागा पण नाही भेटली. तर मग कसं उभं राहिलो आणि तेवढ्याच प्रवासात आपल्याला चिटकुली भेटली. याच्यामुळे तर प्रवास माहीतच नाही पडला. खूप मस्त पाहत होती. आणि त्यानंतर थोडंसं मग समृद्धी महामार्ग लागला. मग सिंधुदुर्ग मार्गे आम्ही आलो तळेगावमध्ये. आल्या दादाला फोन केला, त्याला म्हटलं की दादा आलो आहे गाडी घेऊन ये घ्यायला. तर थोड्या वेळाबाद तो पण घ्यायला आला आणि लवकरच घरी पण गेलो. गेल्या यांनी लावलं कामाला, काय तो म्हणे आमंत्रण द्यायला जा. आलो मग आमंत्रण द्यायला. हे बा लंगडा. आणि नंतर माहीत पडलं की इथे खूप जुनी विहीर आहे. तर म्हटलं चल, म्हटलं कशा आहेत मला पण दाखव. तर इथनं जवळच विहीर होती एक बाजाराच्या रस्त्याने. तर ही खूप मोठी विहीर होती, त्यामध्ये पायऱ्यासुद्धा होत्या वाटते. हो का? तर त्या विहिरीचा इतिहास तर नाही माहीत आपल्याला, पण मंदिर विहीर खूप मस्त होती. तिथंच मंदिर होतं. तर मंदिरात पाया पडलो आणि 2-3 ठिकाणांना विहीर बघितली. हे त्यापेक्षा स्पष्ट दिसते रे. सोबत दादा पण होता आणि दादाचा लहान भाऊ पण होता. स्पष्ट दिसते ना. तर ते माहिती सांगत होते, मला काही समजलं नाही. ही विहीर तुम्ही पाहू शकता. सोबत आमच्यासोबत भांडपार्टी सुद्धा होती. पहा. आणि त्यानंतर पाया पडलो आणि निघालो घराकडे जायला, कारण का खूप उशीर झाला होता. आणखी निमंत्रण द्यायचे होते. तर यांनी टाकली गल्लोगल्लीतून गाडी. हे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत मधनं. बघा तुम्ही मजा. मग तेवढ्यात आलो फुटबॉल खेळायला. आम्हाला भावी रोनाल्डो भेटले, त्यांचे सगळे फोटो काढला. त्यानंतर आलो घरी, कारण का डेकोरेशनसुद्धा चालू झालं होतं. हे बघा डेकोरेशन खूप मस्त असं कलर डेकोरेशन करत आहे. कसं वाटेल हे तुम्हाला दिसेलच त्यानंतर. फायनली बर्थडेचा टाईम झालेला आहे आणि डेकोरेशन कसं वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईकसुद्धा करजा. त्यानंतर बर्थडेसाठी केक आला होता आणि नाश्तासुद्धा वाटणं सुरू होतं. त्यानंतर बाबूनं घेतली गाडी आणि निघाला फिरायला. हे बाबूची मम्मी, पप्पा आणि फोटोग्राफरला सुद्धा फोटो नव्हता काढू देत, एवढा भारी होता. एवढंच गेली लाईट आणि फक्त बाबूची गाडी चमकत होती, बाकी काहीच नव्हतं दिसत. हे बाबूच्या गाडीची लाईट आणि बाबूचं कोटसूट, बस एवढंच दिसत होतं. फायनली बर्थडे झाला आणि आम्ही आता उघडतो बाबूची गिफ्ट. किती आले बघू म्हणतो. हे नाचू झाला मामा बाबूच्या किती गिफ्ट आले बघायला. तर भावांनो, भेटूया उद्या. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय.